सियावर रामचंद्र की जय. तर नमस्कार मंडळी, मी वैभव सराटे पाटील एके जालना करबो आणि आज मी जात आहे रामनवमी निमित्त राम मंदिरला. खूप जण म्हणतात तू डेली ब्लॉग का टाकत नाही, पण मी नेहमी क्वालिटीकडे फोकस करतो. मिनी ब्लॉगच्या माध्यमातून लोकांना 2 गोष्टी शिल्लकच्या माहिती झाल्या पाहिजे, त्यामुळे आपले ब्लॉग फक्त हप्त्यातून 2 ते 3 वेळेस येतात. जालन्याचं एक वैशिष्ट्य आहे, दिवाळी, होळी, ईद, 19 फेब्रुवारी किंवा 14 एप्रिल कोणताही सण असो, जालन्याची पूर्ण पब्लिक एकत्र येऊन साजरा करतात. जालन्यामध्ये तसे राम मंदिर भरपूर आहे, पण मी जात आज बडी सडकला असलेल्या एका राम मंदिरमध्ये. आम्ही दुपारी गेलो होतो, तरी पण भरपूर गर्दी होती. डेकोरेशन तर एक नंबर होतं, पण मूर्तीकडे पाहिलं तर एकदम मन प्रसन्न झालं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रॉब्लेम चालू आहे. प्रभू श्रीरामाने 14 वर्ष वनवास केला, तर आपण कोण आहे हा विचार करून जर आपण आपले काम केलं तर त्या गोष्टीचं फळ नक्की भेटेल आपल्याला. आणि थोडंफार लुक पण चेंज केलं कसं वाटतो. आमचा प्लॅन तर दिवसभर फक्त मंदिर फिरायचा होता, पण नेहमीप्रमाणे हा प्लॅन पण कॅन्सल झाला आणि मला मध्ये दुसरं काहीतरी काम आलं. घरी जायच्या वेळेस एक गोष्ट लक्षात आली, आतापर्यंत जालन्यामध्ये सगळे सण साजरे झाले आणि इथून पुढे देखील होणार आहे, पण एका माणसाची कमी नेहमी भासणार आणि ते म्हणजे आपले गजूभाऊ.